क्या बात है. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर आता मकर संक्रांत आलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला तिळगुळाचे लाडू आणि हे चिक्की बनवलेली आहे तिळाची. तर दोन्ही पदार्थ एकदम साधे सोपे आहेत, स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि झटपट बनणारे आहेत. आणि हे लाडू पण पाकाचं टेन्शन नाही, एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्त मऊ बनतात, बघू शकता. आणि असेच राहतात एक महिनाभर, जशाल तसे टिकतात. आणि आपली चिक्की पण खूप छान बनलेली आहे, तोडून दाखवते, बघू शकता. चिक्कीचा गूळ न वापरता मस्त अशी कडक बनलेली आहे आपली, बाजारात जशी चिक्की मिळते तशीच. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनतात दोन्ही पण. तर तुम्हालाही आवडतील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपल्याला तिळगुळाच्या लाडूसाठी हे घेतलेले आहेत 1.5 कप. आपले तिळगुळाच्या लाडूसाठी हे घेतलेले आहेत 1.5 कप पांढरी तीळ, गावरान आहेत. आणि अर्धा कप हे शेंगदाणे. आणि हे दोन्ही इतके 2 कप गूळ घेतला. ह्याच कपाने मेजरमेंट घेतलेले आहे. तर आपल्याला अगोदर शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे, मस्त असे खुसखुशीत होत. हा गूळ साधा आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे, बारीक कापून घेतलाय. तर कढई ठेवली तापण्यासाठी. अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे छान भाजलेले काढून घ्यायचे. आता आपल्याला तीळ भाजण्यासाठी टाकायचे. तर तीळ छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. 100 ग्रॅम लाडू बनतील, शेंगदाणे, गूळ आणि तीळ मिसळून. मस्त असे खुसखुशीत होतात, एकदम मऊ बनतात. तर आता तीळ छान भाजलेले आहेत, बघू शकता. आवाज येतोय, तडतडायला लागलेत. गॅस करायचा बंद. तर आता हे शेंगदाणे थंड झालेत आणि त्याचं साल काढून घेतलंय. त्याला आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचे. मिक्सर ग्राइंडरमध्ये जरा जास्त बारीक होतात, एकदम जाडसर म्हणजे एका. तर हे अशा प्रकारे जाडसर शेंगदाणे कुटून घेतलेत. आणि आता आपल्याला हे तीळ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे. आणि हे तीळसुद्धा आपल्याला जास्त बारीक नाही करायचे. तर हे असे आपले आबडधोबड फक्त एक वेळाच फिरवले. तर हे अशा प्रकारे बारीक करून घेतले. आणि त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे. आणि हे न बारीक करता अख्खे तीळ ठेवले होते तसे.
तर आता कढई ठेवली तापण्यासाठी, त्यामध्ये आपण हा बारीक कापून घेतलेला गूळ घालायचा आहे. त्यामध्ये घालायचं 1 चमचा साजूक तूप आणि अगदी 1 चमचाभर किंवा 2 चमचे पाणी घालायचे. आपल्याला हे लाडूच बनवायचे असे तिळाचे, पण एकदम असे मऊ राहिले पाहिजेत असे बनवायचे. 1 महिनाभर असे छान टिकतात, मस्त मऊसूद राहतात. तर गूळ आपला लगेच विरायला लागलेला आहे, बारीक कापलेला आहे त्यामुळे. तर ह्याचा पाक जास्त नाही बनवायचा आपल्याला. तर आता हे बबल्स आलेले आहेत. आपल्याला आता ह्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद करायचा आता. ह्याला लगेच मिक्स करायचे. थोडंसं वाटतं पातळ, पण नंतर घट्ट बनते हे मिश्रण. आणि जर तर आपल्याला ह्यामध्ये आता वेलची पूड घालायची. ह्याची आपण वडी पण बनवू शकतो अशीच. तर याला आता थंड होऊ द्यायचे थोडंसं. काय करायचं, थोडंसं अजून गरम आहे तोपर्यंत आपण आपले लाडूच्या आकाराचे हे असे काढून ठेवायचे, म्हणजे थंड पण होतं आणि पटपट वळण्यासाठी उपयोगी. म्हणजे काय होतं ना, आकार देण्यासाठी. तर आपल्याला आता अगोदर एवढ्याचे बनवून घ्यायचे. तर याचे लाडू बनवून घ्यायचे आपल्याला पटापट. अजून थोडंसं गरम आहे. तीन-चार लाडवानंतर फक्त बोट बुडवून घ्यायचं. आपल्याला कढईतले सुद्धा थंड झाले की झटपट बनतात हे बघू शकता, आणि मऊ राहतात हे. आणि साधा गुळामुळं, चिकीचा गुळ जर वापरला तर ते चिवट होऊ शकतात. तर असेच बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व. तर हे अशा प्रकारे हे लाडू तयार झालेले आहेत. एकदम मस्त झालेत. बघू शकता किती सॉफ्ट, संपेपर्यंत असेच राहतात. आणि एकदम सोपी पद्धत आहे, पाकाचं जास्त टेन्शन नाही, काही नाही. आता आपण बनवतोय तिळाची चिक्की. तर त्यासाठी ह्या वाटीने 2 वाट्या तीळ घेतलेले आहेत आणि 3 वाट्या गूळ घेतलेला आहे. आपला साधाच गूळ आहे हा. तर आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत अगोदर. तर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. तीळ घालायचे.
आणि तीळ हलकेसे भाजून घ्यायचे. तर तीळ तडतडायला लागलेत, गॅस बंद करायचा. थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. तर आपल्याला आता पाक बनवायचा, म्हणजे चाचणी घ्यायची चिक्कीसाठी. तर हा गूळ घातलाय, त्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं. ह्याची आपल्याला कडक चाचणी बनवायची असते चिक्कीसाठी. तूप घालायचे. आता गूळ वितळायला लागले, झटपट होते ही चिक्की. मकर संक्रांतीसाठी वाणाला बनवत असतो तिळाची वडी, तिळाचे लाडू. तर ही चिक्की पण बनवू शकतो आपण, आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर गुळाचा कलर चेंज झाला आहे, आपल्याला चेक करायचे. नाही, अजून जेलीसारखाच झाला आहे सध्या. आणि गॅस कमी ठेवायचा आता इथनं पुढं. चण्याची चिक्की, राजगिऱ्याची चिक्की, अजून डाळव्याची पण असते, खोबऱ्याची पण बनवू शकतो. परत चेक करूया. आता चांगली गोळी बनायला लागली. थोडीशी 1 मिनिटभर ठेवायचे. फ्लेम लोच ठेवलेली आहे. चिक्कीचं काय आहे, जास्त जर असं कमी पाक झाला, समजा जास्त तार नाही बनली, तर अशी कडक बनणार नाही आपली चिक्की. बघू शकता आता ही अशी वाजली पाहिजे टाकली की. आता गॅस करायचा बंद. त्यामध्ये अगोदर आपल्याला 2 चिमट सोडा टाकायचा आहे, त्यामुळे छान खुसखुशीत बनते. तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड टाकली तरी चालेल. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आणि आता आपल्याला इथून पुढची प्रोसेस झटपट करायची. मी तोपर्यंत पोळपाटाला तूप लावून घेतले.
तर आपल्याला पोळपाट आहे त्यावरती काढून घ्यायचे. अजून खूप गरम आहे. लाटण्याला थोडं तूप लावून घेतलंय आणि पातळ करून घ्यायची. कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात. आता जर थंड होऊ दिलं जास्त तर परत आपल्याला ह्या चिक्कीच्या वड्या पाडता येत नाही. तर बघूया, लगेच वड्या निघता येईल आपल्या. मस्त बघू शकता. अजून थोडंसं गरम आहे, पण हे बघू शकता मस्त अशा निघत आहेत. खूप छान झालेली आपली चिक्की बघू शकता. तर अशा प्रकारे ह्या आपल्याला वड्या काढल्यात काही, आणि थंड झालं नाही अजून ते. तर मस्त झाले बघू शकता. काढून घ्यायच्यात सर्व वड्या आपल्याला. क्या बात आहे. तर अशा प्रकारे आपली ही तिळाची चिक्की तयार झालेली आहे. मस्त झाली बघू शकता. साध्या गुळाची, आपल्या चिक्कीचा गुळ वापरलेला नाही आहे. तर एकदम अशी मस्त बनलेली आहे. या संक्रांतीला अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि याऐवजी जर अशा प्रकारे आपले हे तिळगुळाचे मस्त असे मऊ लाडू, तिळाचे लाडू, आणि ही तिळाची चिक्की मस्त झालेली आहे. तर तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि या संक्रांतीला अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. हे लाडू पण महिनाभर टिकतात आणि असेच मऊसूद राहतात. आणि ही चिक्की पण एकदम सोपी पद्धत आहे. चिक्कीचा गुळ नसेल तरीसुद्धा बनू शकते चिक्की. तर ह्या संक्रांतीला अशा पद्धतीने बनवून पहा
आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एक तुकडा तोडून दाखवते. बघू शकता एकदम साध्या गुळाची आपल्या रोज वापरतो त्या कशी मस्त कडक झालेली आहे, जशी चिक्की असते तशीच. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.